वरदं शारदादित्यौ गुरुं देवीं हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. पुढे येणाऱ्या श्रावणामध्ये व्रत करण्यासाठी आपण विचार करतोय की व्रत कशा प्रकारे करावं, व्रत करावं तर कोणतं करावं, कसं करावं, हा विषय चाललाय. आणि त्यामुळे आजचा हा विषय महत्वाचा आहे. आज एकादशी आहे, सोमवार आहे, त्यामुळे अतिशय चांगला काळ आहे. आणि एकादशीच्या दिवशी महत्वाची गोष्ट आहे की दान करायचं नाही. एका नामदेवांची गोष्ट आहे की नामदेवाकडे एकादशीच्या दिवशी याचक आला, आणि याचक आला तर तो म्हणाला की आज एकादशी मी दान देणार नाही. तो म्हणाला मी उपाशी आहे, मी देहत्याग करू शकतो, माझा देह पडेल, मग माझी काही हरकत नाही, पण मी आज दान काही देणार नाही. तर आलेला अतिथी हा नारायण असा विचार करून नामदेवानी दोन चितार असले, एक स्वतःसाठी, आणि जर खरंच हा जर पडला उपासाने तर त्याची एक, अशा तऱ्हेने. आणि तिथे प्रत्यक्ष भगवंत दर्शन तिथे झाले, आणि नामदेव त्या परीक्षेमध्ये पास झाले, अशा अर्थाचं एक कथानक एक ऐकायला मिळतं. आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी दान करायचं नाही हे तत्व त्याच्यामधनं अधोरेखित होतं. त्यामुळे आता याच्यामध्ये व्रत कुठलंही करताना जसं उपोषण किंवा उपास करणं हा जसा एक भाग आहे, लंघन हा एक भाग आहे. लंघन हा त्यातला आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग. दुसरी गोष्ट आहे दान. त्या निमित्ताने होणार जी काही आपण विधी करतो त्याला, त्याच्यामध्ये दक्षिणा किंवा दान या स्वरूपामध्ये द्रव्य खर्च होतो, आणि विविध प्रकारची दानं दिली जातात, त्याचाही विषय इथे येऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे भाव. कारण आपण ज्या गोष्टी करतोय, जे व्रत करतोय, ते कुठल्या तरी भावनेने करतोय, त्याच्याशी भाव जोडलेला आहे, आणि त्यामुळेच ते व्रत करण्यासाठी आपण उद्युक्त होतो. जर भाव नसेल तर व्रतच होणार नाही. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं व्रत घेतलं, तो शपथ घेतली, तसंच मी अमुक एक गोष्ट करण्यासाठी, देवदर्शन होण्यासाठी मी एकादशी व्रत करीन किंवा कुठलंही व्रत करीन, अशा स्वरूपाचा संकल्प किंवा माझं पूर्ण आयुष्य हे योग्य प्रकारे चांगल्या तऱ्हेने पार पडावं या दृष्टीने एकादशी सोमवार व्रत मी करीन, अशा स्वरूपाचा हे भाव आहे. आणि त्या प्रकारे हे करण्याची एक विधी आहे. त्यामुळे भावना हा त्यातला भाग महत्वाचा आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण कुठलंही व्रत करतोय त्याच्यामध्ये आपला भाव ओतणं, भाव चांगले असणं हा त्यातला भाग आहे. आणि त्यामुळे त्याच्याबरोबर सतत जे आपण व्रत करतोय त्याच्या संबंधी चिंतन, आणि त्याच्या संबंधित दैवताचंही चिंतन, आणि आत्म्याच्या ठाई आपलं स्वरूप स्थितीमध्ये राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी व्रत करण्याच्या मुळे काय होतं, आपले आहार आणि एकंदरीत जे आपण त्या दिवशी हालचाली करत असतो त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक बंधन असतं, किंवा एक प्रकारचं एक जाणीव असते की आपण काहीतरी करतोय, आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण ते चांगल्या प्रकारे करत असतो. चित्तवृत्ती अगदी जाग्या असतात, आणि त्यामुळे ते व्रत आणि ते चिंतन हे फार चांगलं होतं. आणि म्हणून हा भाव फार महत्वाचा आहे, आणि तो भाव दृढ होण्यासाठी ही व्रताचरण जरुरी आहे. कारण हा भाव दृढ झाला की आपोआपच प्रगती होते. भक्ती आणि ज्ञान दोन्ही गोष्टी लागतात, नाहीतर अध्यात्म करायचं, भक्ती नसेल तर ती पांगळी आहे, आणि ज्ञान नसेल तर ती आंधळी आहे. त्यामुळे या स्वरूपाने विचार केला तर
भक्ती आणि ज्ञान दोन्ही आवश्यक. वंदे अश्विनी जय जय कुमारौ च वीरसमर्थ. वंदे धन्वन्तरिं तथा पतञ्जलिं गुरुं वन्दे शरीरस्वास्थ्यसिद्धये।